नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। आपल्या जीवनाचं एक ध्येय निश्चित करा आणि आपल्या संपूर्ण शरीराला त्या ध्येयाने व्यापून टाका आणि इतर सर्व विचारांना आपल्या आयुष्यातून काढून टाका। हाच आहे यशस्वी होण्याचा मूलमंत्र। मित्रमैत्रिणींनो, हा मौलिक विचार आहे स्वामी विवेकानंदांचा। विवेकानंदांची अमूल्य शिकवण ह्या आपल्या चॅनलवरील कथा संग्रहात आज आपण अशीच एक कथा पाहणार आहोत, जी आपल्याला प्रेरणा देईल आणि आपले जीवनच बदलून टाकेल। आजच्या कथेचं नाव आहे साधू महाराजांचे गर्वहरण। मित्रमैत्रिणींनो, यशाचा मूलमंत्र जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल ना, तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा। ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। त्यावेळी स्वामीजी अमेरिकेतील शिकागोमधील धर्म परिषदेहून भारतात परत आले होते। त्या परिषदेत त्यांनी केलेल्या ओजस्वी भाषणामुळे संपूर्ण जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती। सगळीकडेच त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होत होते। भारतात परत आल्यावर एके दिवशी स्वामीजी भटकंती करत असताना एका नदीकाठी येऊन पोचले। त्यांना ती नदी पार करून दुसऱ्या तीरावर जायचे होते। त्यांनी पाहिले की एक बोट नुकतीच त्या तीरावरून निघून काही अंतर पुढे गेली होती। त्यामुळे स्वामीजी बोटीची वाट पाहत तेथेच बसून राहिले। थोड्या वेळाने तिथून जात असलेल्या एका साधूने त्यांना पाहिले। तो साधू विवेकानंदांजवळ आला आणि त्याने त्यांची विचारपूस केली, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? त्यावर स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलं की हो, मीच आहे स्वामी विवेकानंद। हे ऐकून साधूने स्वामीजींना पुन्हा प्रश्न केला, मग तुम्ही इथे काय करत आहात? त्यावर स्वामीजींनी त्याला उत्तर दिले की मला नदीच्या पलीकडे जायचे आहे, त्यासाठी मी बोटीची वाट पाहत आहे। स्वामीजींचे हे बोलणे ऐकून साधू उपहासाने म्हणाला, अहो, जगभर तुमचं कौतुक होत आहे, एवढे लोक तुम्हाला ओळखतात, तुमचा आदर सन्मान करतात आणि तुम्ही ही छोटीशी नदी पार करू शकत नाही? एवढे बोलून त्या साधूने पाण्यावर चालत नदी पार केली। अहंकाराने, गर्वाने भरलेला तो साधू पुन्हा स्वामीजींकडे आला आणि म्हणाला, पाहिलत ना, माझ्याकडे किती ज्ञान आणि सिद्धी आहे ते, तरी सुद्धा मला कोणीच ओळखत नाही, माझं नावही कोणाला माहीत नाही। पण तुमच्याजवळ ना तर माझ्या एवढं ज्ञान आहे आणि नाही कोणती सिद्धी, तरी सुद्धा लोक तुम्हाला का मानतात? यावर अतिशय शांतपणे, नम्रपणे स्मित करत स्वामीजींनी साधू महाराजांना विचारले, महाराज, ही विद्या शिकायला तुम्हाला किती काळ लागला? त्यावर साधू अहंकाराने म्हणाला, 15 वर्षे खडतर साधना करून ही विद्या मिळवली आहे मी। यावर स्वामीजी पुन्हा शांतपणे म्हणाले, साधू महाराज, तुम्ही माझ्याबरोबर चला, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन। तेवढ्यातच ती बोट तेथे आली। मग दोघेही बोटीमध्ये बसले आणि त्यांनी नदी पार केली। बोटीतून पैल तीरावर उतरल्यावर स्वामीजींनी बोटवाल्याला दोघांचे भाड्याचे 50 पैसे मिळून 1 रुपया दिला आणि साधूला म्हणाले, जे काम 50 पैशात होऊ शकतं, त्या कामासाठी तुम्ही आपल्या जीवनातील 15 वर्षे वाया घालवलीत। उलट या वेळेचा उपयोग जर तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी केला असतात तर संपूर्ण जग तुम्हालाही ओळखत असते, तुम्हालाही मान सन्मान मिळाला असता आणि मी तेच केलं, त्यामुळेच लोक मला स्वामीजी म्हणतात। मित्रमैत्रिणींनो, अगदी साध्या प्रसंगातून स्वामीजींनी फक्त साधूलाच नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच यश मिळवण्याचा मूलमंत्र सांगितला आहे। मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचंच आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असतं, आपलं एक लक्ष असतं, आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं। परंतु त्या ध्येयाच्या दिशेने जात असताना आपण सतत विचलित होतो। मग आपली मित्रमंडळी असो, सोशल मीडिया असो, आपण ह्या ना त्या कारणाने आपला वेळ फुकट घालवतो, अशा गोष्टींच्या मागे लागतो ज्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नसतो आणि याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो। आपलं काम होत नाहीये, आपले ध्येय पूर्ण होत नाहीये, आपली स्वप्न पूर्ण होत नाहीयेत म्हणून रडत बसू नका। यासाठी योग्य दिशेने योग्य ते प्रयत्न करा। स्वामी विवेकानंदांच्या गोष्टीवरून खरंच तुम्हाला ही शिकवण मिळाली असेल की वेळ खूप महत्त्वाची आहे। तर मित्रमैत्रिणींनो, कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच अशा सुंदर दर्जेदार कथेसह। तोपर्यंत धन्यवाद।